नमस्कार, मी गंगाधर सूर्यवंशी. प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पंचायत समिती अर्धापूर येथे मान्सून पूर्व तयारी पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न. दिनांक 8 मे 2024 रोजी गट विकास अधिकारी DS कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभाग, आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्र येळेगाव यांच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देसाई यांनी ग्रामपंचायत व गावनिहाय रासायनिक फील्ड टेस्ट किट जलसुरक्षक व PNNC समिती आशा यांना वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य सहाय्यक साळवे, यमलवार कल्याणकर, आरोग्य विस्तार अधिकारी डॉक्टर SP गोखले, राजेश जाधव, यम्मेवार, CM फेरोज व आशा, जलसुरक्षक व आरोग्य कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पाणी गुणवत्ता व संनियंत्रण या बाबतीमध्ये ग्रामीण भागामध्ये 3 प्रमुख भाग आहेत. त्यात पाणी गुणवत्ता संनियंत्रण, पाणी गुणवत्ता सर्वेक्षण आणि माहिती व्यवस्थापन पद्धती या तिन्ही भागामध्ये ग्रामीण भागातील जनतेला जे काही पाण्याचे स्रोत आहेत, पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत, उद्गम आहेत, उद्भव आहेत किंवा सोर्स म्हणू आपण, असे वेगवेगळे शब्द आहेत. त्यात मग हातपंप आहेत आणि विहिरी आहेत. प्रामुख्यानं या 2च बाबीपासून ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा होतो. या दोनही सोर्सचं पाणी हे कसं शुद्ध जनतेला मिळेल या अनुषंगानं हे 3 प्रमुख भाग आहेत. संनियंत्रणामध्ये रासायनिक व अणुजैविक तपासणीचा भाग येतो. पाणी गुणवत्ता संनियंत्रण समिती आहे. त्या संनियंत्रण समितीनं आपल्या गावातील जनतेला पाणी कसं शुद्ध मिळेल हे बघायचं आहे. शिवाय पाणी गुणवत्ता सर्वेक्षणाच्या वेळेस सर्वेक्षण करताना पाण्याच्या स्रोताच्या आजूबाजूला किमान 100 फुटापर्यंतच्या अंतरावर कोणाचाही शौचालय किंवा उकंडा, ज्याला म्हणतो उकिरडा म्हणतो आपण, तो असता कामा नये. कारण ते पाणी मुरून त्या उद्गमामध्ये जाऊ शकतं आणि अशुद्ध पाणी जनतेला जातं आणि आरोग्याचा प्रश्न तिथं निर्माण होऊ शकतो. आणि हा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, शुद्ध पाणी जनतेला मिळावं या हेतूनं रासायनिक आणि जैविक तपासणी वर्षातून 2 वेळेस करणे आहे. आणि क्लोरीनचा TCL पावडरचा उपयोग करून पाणी जनतेला पुरेसं शुद्ध स्वरूपात मिळेल याची सर्वांनी म्हणजे प्रशासनाने आणि सोबतच स्थानिक स्वराज्य संस्थेने सुद्धा काळजी घेणं आवश्यक आहे. शिवाय हातपंपाचा जो ओटा आहे तो ओटा व्यवस्थित बसवला आहे, म्हणजे सद्यस्थितीत चांगला आहे किंवा नाही, त्याच्या आजूबाजूला पाणी मुरतं का आणि तेच सोर्समध्ये जातं का, आणि त्या व्यतिरिक्त पुन्हा लेकरांकडून हातपंपाच्या दांड्याला त्याचा गैरवापर करून नादुरुस्त करण्याचा प्रयत्न लेकरांकडून होतो, ते सुद्धा टाळण्याचं काम हे तिथल्या स्थानिकच्या लोकांनी करणं आवश्यक आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत देसाई. मी तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर येथे कार्यरत आहे. आज आपण आपल्या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये पाणी गुणवत्तेविषयीची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेमध्ये आपल्या PSCचे वैद्यकीय अधिकारी, त्याचप्रमाणे उपकेंद्रातील MPW, ANM आणि प्रत्येक गावनिहाय आशा मंडळी तसेच जलसुरक्षक यांना आपण बोलवलेलं आहे. सदरील कार्यशाळेमध्ये आपण मान्सून पूर्व तयारी करून प्रत्येक जलस्रोताची तपासणी करण्याविषयी माहिती देणार आहोत. त्याचप्रमाणे जिल्ह्यावरून आपल्याला ज्या तपासणी करण्याकरता किट आलेल्या आहेत त्या किटचं वाटप तसेच त्याचा उपयोग कसा करायचा याविषयी माहिती देणार आहोत.